एज्युकेशन सोसायटी संचालित दह कवठेकर प्रशालेच्या प्रांगणात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित सर्व मान्यवरांचं मी प्रशालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्रो, आजचं शिक्षण हे केवळ लेखी परीक्षेतील गुणांपुरतं मर्यादित न राहता त्याचबरोबर कला, क्रीडा, साहित्य, वक्तृत्व आणि नेतृत्व यासारख्या विविध क्षेत्रांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असतो। विद्यार्थ्यांच्या या सर्व गुणांचे मूल्यमापन करून यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचा गौरव, जिद्दीचा सन्मान, गुणवत्तेची दखल, प्रेरणेची नांदी आणि उज्ज्वल भविष्याची पायाभरणी म्हणजेच आजचा पारितोषिक वितरण समारंभ। ज्यांनी सातत्य, शिस्त, श्रम ही त्रिसूत्री जपली अशा गुणवत्त विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाला दाद देण्याचा हा मंगल क्षण। विद्यार्थ्यांनो, पारितोषिक म्हणजे केवळ हातात आलेली ट्रॉफी नसून ती पुढील वाटचालीसाठी मिळणारे प्रेरणादायी दीपस्तंभ आहे। आज गौरवले जाणारे विद्यार्थी उद्याचे यशस्वी नागरिक बनून समाजाला नवी दिशा देशवी, हाच विश्वास या समारंभापाठीमागील खरी प्रेरणा आहे। या मंगल प्रसंगी अभ्यागत म्हणून लाभलेले सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता सन्माननीय सुनील परळीकर सर, या अध्यक्षस्थानी भूषवणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती राणी लेंगरे मॅडम, तसेच सन्माननीय लेंगरे सर, प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय VM कुलकर्णी सर, प्रशालेचे पर्यवेक्षक सन्माननीय RS कुलकर्णी सर, प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका माळी मॅडम, प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक मोरे सर, सर्व शिक्षक वृंद, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांचं मी या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सहर्ष स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने होईल। विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं। रोजच्या मुली विद्यार्थ्यांनी पुस्तकं खाली ठेवायची आणि जागेला उभं राहायचं। राष्ट्रगीत म्हणणाऱ्या मुली यानंतर प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक VM कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। नमस्कार। आपल्या दह कवठेकर प्रशालेचा छात्रोत्सव सन 2026चा पहिला कार्यक्रम म्हणजे गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण समारंभ आज प्रशालेच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ लेंगरे मॅडम, सन्माननीय श्री लेंगरे सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत आमचे मित्र, नुकतेच आकाशवाणी केंद्र सोलापूर मधून सहाय्यक अभियंता क्लास 1 ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झालेले सन्माननीय श्री सुनील परळीकर साहेब, मंचावर उपस्थित असलेले प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिवान सर, श्री मोरे सर, सौ माळी मॅडम, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी बंधू आणि विद्यार्थी मित्र हो, संस्कृत भाषेमध्ये एक सुभाषित आहे, ना गुणी गुणीनाम वेत्ती, गुणी गुणीषु मत्सरी, गुणीच गुणरागीच विरलः सरलो जनाः। याचा अर्थ असा आहे की स्वतः गुणवंत असून इतरांच्या गुणाची पारख करणारी माणसं ही समाजामध्ये कमी असतात आणि आज आपल्याला लाभलेले पाहुणे हे या गुणवंत व्यक्तीपैकी आहेत। मित्रांनो, सांगायला मला अभिमान वाटतो की ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या नावानं पालकांना ओळखलं जातं, सार्थक आणि वैष्णवीचे आई बाबा म्हणून ज्यांची शाळेमध्ये आयडेंटिटी आहे ते खऱ्या अर्थानं त्या पालकांचं जीवन कृतार्थ झालं।
सो लेंगरे मॅडम आपल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आहेत. त्या स्वतः प्राथमिक शिक्षिका आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्या अग्रेसर असतात. विविध सन्मानाची पदं त्यांनी भूषवलेली आहेत. लेंगरे सरांचंही कार्य व्यापक आहे. त्यांच्यामुळे आपल्या शाळांच्या संख्येमध्ये वाढ होते. दरवर्षी आपल्याला चांगल्या गुणवंत विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी ते उद्युक्त करतात. दुसरे जे आपले पाहुणे आहेत सन्माननीय परळीकर साहेब, ते आमच्या सुप्रभातचे सदस्य. त्यांना आम्ही गुगल म्हणतो, गुगल सर्च इंजिन म्हणतो. अद्ययावत माहिती त्यांच्याकडे असते. खगोलशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे. सर्व अवकाश मोहिमाबद्दल त्यांच्याकडे डेटा आहे, माहिती आहे. देशातल्या राजकीय परिस्थितीची माहिती आहे, आकडेवारी आहे. आणि अत्यंत हुशार प्रामाणिक आमचा मित्र आज आपल्या या गुणवंताचा सत्कार करण्यासाठी आलाय. त्याबद्दल मला मनस्वी आनंद होतोय. दहकोटेकर प्रशाला ही गुणवंतांची शाळा म्हणून ओळखली जाते. वर्षभरामध्ये ज्या विविध स्पर्धा घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी यशस्वी होतात, त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आजच्या दिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. गुणवंतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा कार्यक्रम सकाळी वेगळा, दुपारी वेगळा आणि शेवटी वेगळा असे 3 कार्यक्रम आपल्याला घ्यावे लागत आहेत. तेव्हा मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना आज पारितोषिक आहेत, जे आलेले आहेत, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर ज्यांना प्राप्त झाले नाहीत त्यांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि पुढील वर्षी ते आपल्याला कशी मिळतील याकडे पाहायचं आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी मुख्याध्यापक या नात्याने प्रशालेमध्ये स्वागत करतो आणि पुढील सूत्र संयोजकाकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांनो, व्यक्तीची ओळख जरी तिचे नाव, गाव आणि पद यावरून होत असली तरी तिचा संपूर्ण परिचय हे तिचे विचार, अनुभव आणि कार्यातून होत असते. आपल्या कार्यक्रमास लाभलेल्या प्रमुख अभ्यागतांचा परिचय करून देण्याची विनंती मी माझ्या सहकारी शिक्षिका कुमारी स्वाती मॅडम यांना करते. धन्यवाद मॅडम. व्यासपीठावरील मान्यवर, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या प्रशालेत आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत म्हणून लाभलेले आकाशवाणी सोलापूरचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता माननीय श्री सुनील परळीकर साहेबांची जन्मभूमी ही पंढरपूरच आहे. जरी जन्मभूमी त्यांची पंढरपूर असली तरी त्यांनी महाराष्ट्रातील माहिती आणि नभोवाणी विभागाअंतर्गत विविध ठिकाणी आकाशवाणी तसेच दूरदर्शन केंद्रावरती अभियंता म्हणून सुमारे 38 वर्षांची प्रदीर्घ सेवा प्रामाणिकपणे बजावलेली आहे. सरांचे शिक्षण हे अभियांत्रिकी शाखेतील इलेक्ट्रिकल विभागाचे पदवीधर आहेत. साहेब भारत विकास परिषद तसेच चाटी अनाथ विद्यार्थी वसतिगृह यांसारख्या अनेक सामाजिक सेवाभावी संस्थांचे सदस्य असून त्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य अहोरात्र सुरू आहे. साहेबांना खगोलशास्त्राची फार आवड आहे. नासा तसेच इस्रो मार्फत होणाऱ्या विविध मोहिमांचा त्यांचा अभ्यास प्रचंड आहे. इतिहास, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान यांसारख्या विषयांची त्यांना सखोल माहिती आहे. त्यांच्या आवडीबद्दल सांगायचं झालं तर सरांना व्यायामाची प्रचंड आवड आहे. आजही ते पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 7:30 पर्यंत आपल्या यमाई तलावावरती व्यायामासाठी उपस्थित असतात. तसेच त्यांना पर्यटनाची व पक्षी निरीक्षणाची विशेष आवड आहे. आता सध्या ते एक पाऊल हरित ऊर्जेच्या दिशेकडे टाकत सध्या सोलार एजन्सी मार्फत सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रचार व प्रसार करण्याचे कार्य ते करीत आहेत. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून लाभलेल्या प्रमुख अभ्यागता म्हणजे आपल्या प्रशालेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ राणी लेंगरे मॅडम सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसे येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूरच्या त्या आता सध्या संचालिका म्हणून देखील कार्य करीत आहे. एक आदर्श व उपक्रमशील शिक्षिका तसेच शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शिका
म्हणून त्यांचा सर्वत्र नावलौकिक आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती आदर्श शिक्षक पुरस्कार मॅडमना मिळालेला आहे. सन 2013-14 साली इयत्ता 7वीचे 6 विद्यार्थी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता यादीत आले होते. तसेच त्याच वर्षी त्यांनी 365 दिवस शाळा चालवण्याचा विक्रमी धाडसी उपक्रम उत्तमरित्या पार पाडलेला आहे. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट सहभाग असतो. त्याचबरोबर आज आपल्या प्रशालेमध्ये प्रमुख अभ्यागत म्हणून उपस्थित राहिलेले आदरणीय श्री सिद्धेश्वर लेंगरे सर हे देखील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करकम येथे सहशिक्षक म्हणून कार्य करीत आहेत. सरांना देखील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. सामाजिक कार्यामध्ये सरांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. या उभयंताबद्दल बोलायचं झालं तर या उभयंताचे दोन्ही मुले हे आपल्या प्रशालेतील विद्यार्थी राहिले आहेत. त्यांची कन्या सध्या डीजे मेडिकल कॉलेज या ठिकाणी MBBSच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे. तर त्यांचा मुलगा चिरंजीव सार्थक लेंगरे हा आपल्याच प्रशालेमध्ये इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत आहे, ज्याला नुकताच राष्ट्रपतींच्या हस्ते टाटा रिसर्च अँड फाउंडेशन मार्फत निबंधलेखन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय निबंध लेखनाबद्दल पारितोषिक मिळालेलं आहे. असे आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख तीनही अभ्यागतचा नावलौकिक उत्तम आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. ज्यांच्या उपस्थितीने आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढली त्या प्रमुख अभ्यागतांचा आपण आपल्या प्रशालेतर्फे सन्मान करीत आहोत. प्रशालेचे मुख्याध्यापक VM कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या अभ्यागतांचा सन्मान करावा. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख अभ्यागत म्हणून लाभलेले सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता सन्माननीय सुनील परळीकर सर यांचा सन्मान प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता, अनेक सेवाभावी संस्थांवर कार्यरत असणारे आणि संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अहोरात्र झटणारे, भारतीय प्राचीन संस्कृती, भारतीय प्राचीन इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, खगोलशास्त्र यासारख्या विषयांचा गाढा अभ्यास करून चुटकीसरशी कोणत्याही विषयातील माहिती देणारे चालता बोलता संदर्भ ग्रंथ म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत सन्माननीय सुनीलजी परळीकर सर यांचा प्रशालेतर्फे सन्मान होत आहे, तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थान म्हणून भूषविणाऱ्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती राणी सिद्धेश्वर लेंगरे मॅडम यांचा सन्मान प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ माळी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एक आदर्श माता, आदर्श पालक, आदर्श शिक्षक, उपक्रमशील शिक्षक असा ज्यांचा नावलौकिक आहे अशा सौभाग्यवती राणी लेंगरे मॅडम यांचा प्रशालेतर्फे सन्मान होत आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे लेंगरे सर यांचाही सन्मान प्रशालेतर्फे होत आहे. लेंगरे सर हे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. लेंगरे सर सुद्धा प्रशालेमध्ये वेळोवेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांना अतिशय प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आहे असे सिद्धेश्वर लेंगरे सर यांचा सन्मान होतो आहे. सर्व मान्यवरांना धन्यवाद.
विद्यार्थी मित्र हो, संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून मनाला शांतता देणारे, भावनांना शब्द देणारे, संस्काराची बीज रोवणारे एक प्रभावी माध्यम आहे. आमचे मुख्याध्यापक आम्हाला नेहमी सांगतात की देशातील मुला-मुलींच्या ओठावर ज्या प्रकारची गाणी असतात तसा त्या देशाचा भविष्यकाळ असतो. म्हणूनच मुलांच्या या कोवळ्या मनावर देशप्रेम, निसर्गप्रेम, मानवता यासारखे संस्कार आम्ही आमच्या प्रशालेमध्ये गीत मंचाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करत असो. या गीत मंच कार्यक्रमातीलच एक समूह गीत आपल्या समोर आमच्या प्रशालेतील विद्यार्थी सादर करत आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत आमच्या प्रशालेतील शिक्षक श्री किस्ते सर आणि श्री केसकर सर. सादर होत आहे समूह गीत आणि गीताचे बोल आहेत, वारावदे कानामध्ये गीत गायीन तुला. सादर करत आहेत प्रशालेतील विद्यार्थी.
अतिशय सुरेख असं सादरीकरण आपण विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. यानंतर आपण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास आपण प्रारंभ करत आहोत. या कार्यक्रमाचं सूत्र मी माझ्या सहकारी शिक्षिका सौ गायकवाड मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. एक गुणप्राप्त मुली बक्षिसासाठी तयार व्हायचं. यासाठी मी परळीकर साहेब यांना विनंती करते की आमच्या प्रशालेतील एक गुणप्राप्त मुलींना त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते बक्षीस वितरण करावे. एक गुणप्राप्त विद्यार्थिनी कुमारी ऐश्वर्या त्रिगुण लोखंडे, इयत्ता 5वी अ, मराठी हस्ताक्षर क्रमांक 2. मुलांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कुमारी श्रावणी सागर घोडके, इयत्ता 5वी ड, मराठी पद्य पाठांतर क्रमांक 2. विद्यार्थी हिंदी पद्य पाठांतर क्रमांक 2. इयत्ता 5वी ड, 100 मीटर धावणे क्रमांक 2. कुमारी राजलक्ष्मी अनंत बोडरे, इयत्ता 5वी ड, लंगडत धावणे क्रमांक 2. कुमारी राजनंदिनी धनाजी लांडे, इयत्ता 5वी ड, दोरीवरील उड्या क्रमांक 2. कुमारी वैभवी सागर शिंदे, इयत्ता 5वी ड, अक्षरलेखन क्रमांक 2. विद्यार्थ्यांनी लवकर यायचं आहे स्टेजवरती. कुमारी अक्षरा शिवाजी चव्हाण, इयत्ता 5वी अ, गायन क्रमांक 2. कुमारी साक्षी ज्ञानेश्वर गुंड, इयत्ता 5वी ड, शास्त्र उपकरण क्रमांक 2. कुमारी पूजा संतोष शेळके, इयत्ता 5वी अ, विज्ञान रांगोळी क्रमांक 2. कुमारी आदिती गणेश देशमुख, इयत्ता 5वी ब, पाढे पाठांतर क्रमांक 2. कुमारी निलिमा नवनाथ फळगळ, इयत्ता 6वी अ, हिंदी लेखन क्रमांक 2. कुमारी आर्या रोहित देशपांडे, इयत्ता 6वी अ, इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 2. कुमारी शुभ्रा आनंद शेटे, इयत्ता 6वी ड, 100 मीटर धावणे क्रमांक 2. कुमारी सृष्टी गणेश रणदिवे, इयत्ता 6वी अ, चमचा लिंबू क्रमांक 2. कुमारी जान्हवी संतोष बागर, इयत्ता 6वी अ, लंगडत धावणे क्रमांक 2. कुमारी सनिया अब्बास चौधरी, इयत्ता 6वी ड, दोरीवरील उड्या क्रमांक 2. कुमारी श्रावणी नवनाथ खिलारे, इयत्ता 6वी ड, चित्रकला क्रमांक 2. कुमारी कावेरी कालिदास शिंदे, इयत्ता 6वी ड, गायन क्रमांक 2. कुमारी आदिती नानासाहेब पवार, इयत्ता 6वी ड, हिंदी पद्य पाठांतर क्रमांक 2. कुमारी प्रांजल अनिल चव्हाण, इयत्ता 6वी अ, मेहंदी क्रमांक 2. कुमारी काव्यांजली श्रीकृष्ण साळुंखे, इयत्ता 6 फ, विज्ञान रांगोळी क्रमांक 2. मुलांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर एक गुणप्राप्त मुलीचे कुमारी स्वरा मनोज हवळ, 7वी ड, हिंदी निबंध लेखन क्रमांक 2. कुमारी अन्विता योगीनाथ विजापुरे, इयत्ता 7वी अ, चमचा लिंबू क्रमांक 2. कुमारी श्रावणी
कुमारी दुर्वा गजानन काशीत इयत्ता 7वी ड रंगभरण क्रमांक 2. कुमारी श्रावणी गणेश नकाते इयत्ता 7वी अ गायन क्रमांक 2. कुमारी स्वरा जगदीश पाटील इयत्ता 7वी ड विज्ञान रांगोळी क्रमांक 2. यानंतर 1 गुणप्राप्त मुले चिरंजीव अर्पित हरचंद्र पावरा 5वी ई मराठी नाट्यवाचन क्रमांक 2. चिरंजीव साईराज सचिन बोडके इयत्ता 5वी क 100 मीटर धावणे क्रमांक 2. आपल्या प्रशालेतल्या पवार मॅडमचा मुलगा आहे हा. मराठी नाट्यवाचन क्रमांक 2 चं बक्षीस मिळालेलं आहे. चिरंजीव साईराज सचिन बोडके 100 मीटर धावणे क्रमांक 2. चिरंजीव रोहित तुकाराम गायकवाड इयत्ता 5वी ई चमचा लिंबू क्रमांक 2. चिरंजीव असद सादिक शेख 6 क 100 मीटर धावणे क्रमांक 2. चिरंजीव शौर्य सिद्धेश्वर केंद्रे इयत्ता 6 फ चमचा लिंबू क्रमांक 2. चिरंजीव आरुष दत्तात्रय चव्हाण इयत्ता 6 ब वादन क्रमांक 2. संविधान विकास कांबळे इयत्ता 6वी ई स्पेलिंग टेस्ट क्रमांक 2. चिरंजीव शार्दूल बाळासाहेब पिसे इयत्ता 6 पाढे पाठांतर क्रमांक 2. चिरंजीव विश्वतेज युवराज इंगळे इयत्ता 7वी ब लंगडत धावणे क्रमांक 2. विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चिरंजीव वराज संदीप भट इयत्ता 7वी ई 100 मीटर धावणे क्रमांक 2. चिरंजीव कृष्णा दीपक राऊत इयत्ता 7वी ई शास्त्र उपक्रम क्रमांक 2. यापुढील सूत्र मी श्री सुकाळे सर यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर पुढील बक्षिसांचं वितरण आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौभाग्यवती लेंगरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि या बक्षीस पात्र विद्यार्थ्यांच्या यादीचं वाचन माझे सहकारी शिक्षक सुकाळे सर यांनी करावं अशी त्यांना विनंती करते. इयत्ता 5वी 2 गुणप्राप्त मुली कुमारी सोराली संतोष चव्हाण 5वी अ दिलेल्या विषयावर भाषण क्रमांक 1. कुमारी सोराली संतोष चव्हाण 5वी अ दिलेल्या विषयावर भाषण क्रमांक 1. यानंतर कुमारी जोया जावेद शेख कुमारी जोया जावेद शेख 5वी अ हिंदी कथाकथन क्रमांक 1. जोया जावेद शेख 5वी अ. कुमारी वैष्णवी विजय माने 5वी ड इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 1. कुमारी वैष्णवी विजय माने 5वी ड इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 1. कुमारी भाग्यश्री राजू वाघमारे 5वी अ. कुमारी भाग्यश्री राजू वाघमारे 5वी अ स्पेलिंग टेस्ट क्रमांक 1. कुमारी भाग्यश्री राजू वाघमारे. यानंतर कुमारी गायत्री संतोष रेणापुरे 5वी अ 100 मीटर धावणे क्रमांक 1. कुमारी गायत्री संतोष रेणापुरे. कुमारी आरती दत्ता पवार 5वी ब चमचा लिंबू क्रमांक 1. कुमारी आरती दत्ता पवार. कुमारी समृद्धी सूरज धोत्रे 5वी ब दोरीवरील उड्या क्रमांक 1. कुमारी दिव्या उमेश चव्हाण 5वी अ रंगभरण क्रमांक 2
मेहंदी क्रमांक 2, कुमारी मनस्वी महेंद्र कुलकर्णी 5वी अ नाट्यकला क्रमांक 1, कुमारी मनस्वी महेंद्र कुलकर्णी 5वी अ नाट्यकला क्रमांक 1, कुमारी सृष्टी प्रवीण शिंदे 5वी ड वादन क्रमांक 1, कुमारी सृष्टी प्रवीण शिंदे 5वी ड वादन क्रमांक 1, कुमारी ईश्वरी दत्तात्रय गायकवाड 5वी अ, कुमारी ईश्वरी दत्तात्रय गायकवाड 5वी अ नाट्यकला क्रमांक 1. यानंतर इयत्ता 6वीतील 2 गुणप्राप्त मुली, 6वी 2 गुणप्राप्त मुली, कुमारी श्रद्धा भैरवनाथ पवार 6वी ड हिंदी पद्य पाठांतर क्रमांक 1, कुमारी श्रद्धा भैरवनाथ पवार. नंतर कुमारी श्रद्धा अजिनाथ घाडगे 6वी अ 100 मीटर धावणे क्रमांक 1, श्रद्धा अजिनाथ घाडगे. कुमारी त्रिशा प्रमोद मोहिते 6वी अ चमचा लिंबू क्रमांक 1, कुमारी त्रिशा प्रमोद मोहिते 6वी अ, कुमारी आर्या बिरुदेव कोळेकर 6वी अ, कुमारी आर्या बिरुदेव कोळेकर 6वी अ लंगडत धावणे क्रमांक 1, कुमारी आर्या बिरुदेव कोळेकर. कुमारी ईश्वरी विजय घालमे 6वी अ अक्षर लेखन क्रमांक 1, कुमारी ईश्वरी विजय घालमे. कुमारी तेजस्विनी कमलाकर चव्हाण 6वी अ नाट्यकला क्रमांक 1, कुमारी संस्कृती हनुमंत वळगळ 6वी अ चित्रकला क्रमांक 1, कुमारी संस्कृती हनुमंत वळगळ. यानंतर इयत्ता 7वीतील 2 गुणप्राप्त मुली, कुमारी अमृता कैलास फाकडे 7वी ड मराठी निबंध लेखन क्रमांक 2, हिंदी सुलेखन क्रमांक 2, कुमारी पंकजा चंद्रकांत जाधवर 7वी अ इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 1, कुमारी जानवी गोवर्धन कीर्ते 7वी ड 100 मीटर धावणे क्रमांक 2, लंगडत धावणे क्रमांक 2, कुमारी गायत्री दत्ता पवार 7वी ड चमचा लिंबू क्रमांक 1, चमचा लिंबू क्रमांक 1, गायत्री दत्ता पवार आली नाही का. कुमारी ईश्वरी किसन खंडागळे 7वी अ लंगडत धावणे क्रमांक 1, कुमारी ईश्वरी किसन खंडागळे. कुमारी ईश्वरी यादवराव शिंदे 7वी अ दोरीवरील उड्या क्रमांक 1, कुमारी ईश्वरी यादवराव शिंदे. कुमारी श्रद्धा गजानन पारदे 7वी ड अक्षर लेखन क्रमांक 1, कुमारी वेदिका राजशेखर चोले 7वी अ नाट्यकला क्रमांक 1. मुलांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, सांगावं लागतं प्रत्येक वेळी, सांगितलं की तेवढ्या टाळ्या वाजवतात. यानंतर 2 गुणप्राप्त मुले 5वी 6वी 7वी एकत्र आहेत. चिरंजीव समर्थ विकास साळुंखे 5वी क चमचा लिंबू क्रमांक 1, चिरंजीव समर्थ विकास साळुंखे. चिरंजीव प्रतीक भगवान कवले 5वी अ लंगडत धावणे क्रमांक 1, चिरंजीव राजवीर अरविंद कदम 5वी ई पोत्याची शर्यत क्रमांक 1, चिरंजीव इसाक आरिफ मुलानी 5वी क चित्रकला क्रमांक 1. नंतर चिरंजीव समय दत्तात्रय देसाई 5वी ई रंगभरण क्रमांक 1, चिरंजीव आरव अजय शिंदे 5वी ई शास्त्र उपकरण क्रमांक 1, चिरंजीव आरव अजय शिंदे. चिरंजीव तेजस संभाजी कोरके 6 प चमचा लिंबू क्रमांक 1, चिरंजीव प्रसन्नजीत प्रियदर्शन चंदनशिवे, चिरंजीव प्रसन्नजीत प्रियदर्शन चंदनशिवे 6वी क शास्त्रोपकरण क्रमांक 1, चिरंजीव अर्णव गिरीश खामनकर 7वी ई स्पेलिंग टेस्ट क्रमांक 1, चिरंजीव अर्णव गिरीश खामनकर. चिरंजीव अथर्व विजय खडतरे 7वी ई
रंगभरण क्रमांक 1 चिरंजीव यशराज नानासाहेब पवार. चिरंजीव यशराज नानासाहेब पवार 7वी ई चमचा लिंबू क्रमांक 1. चिरंजीव साईश नंदकुमार गोसावी 7वी क 100 मीटर धावणे क्रमांक 1. चिरंजीव रोहन प्रमोद साळुंखे. टाळ्या जोरदार वाजवायच्या आहेत. चिरंजीव रोहन प्रमोद साळुंखे 7वी क शास्त्रोपकरण क्रमांक 1. यानंतर 3 गुणप्राप्त विद्यार्थ्यांची यादी वाचण्यासाठी पुढील सूत्र सौ गायकवाड मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद लेंगरे मॅडम. यानंतर पुढील बक्षिसाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करते सिद्धेश्वर लेंगरे सर यांना आणि पुढील बक्षिसांचं वाचन करतील माझ्या सहकारी शिक्षिका सौ गायकवाड मॅडम. 3 गुणप्राप्त मुली इयत्ता 5वी. कुमारी रुंजी महादेव मस्के 5 स्पेलिंग टेस्ट क्रमांक 2 संविधान पाठांतर क्रमांक 1. कुमारी समृद्धी गणेश ढोपे 5वी लंगडत धावणे क्रमांक 1 संविधान पाठांतर क्रमांक 2. कुमारी काव्या प्रशांत जाधव 5 हिंदी सुलेखन क्रमांक 1 इंग्रजी कथाकथन क्रमांक 2. कुमारी जानवी उपेंद्र राऊत 5वी हिंदी सुलेखन क्रमांक 2 इंग्रजी पद्य पाठांतर क्रमांक 1. कुमारी सिया भीमराव पवार 5वी हिंदी कथाकथन क्रमांक 2 इंग्रजी कथाकथन क्रमांक 1. कुमारी संस्कृती दिगंबर भंडरवाड 5वी चित्रकला क्रमांक 2 विज्ञान रांगोळी क्रमांक 1. मुलांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे. आपल्याच मित्रमैत्रिणींना बक्षीस मिळत आहे. कुमारी स्वराली सोमनाथ माने इयत्ता 6वी अक्षर लेखन क्रमांक 2 रंगभरण क्रमांक 1. टाळ्या कमी पडत आहेत. वारंवार सांगू सुद्धा मुलं टाळ्या वाजवत नाहीयेत. कुमारी अनुष्का उमेश पवार 7वी हिंदी कथाकथन क्रमांक 2 इंग्रजी कथाकथन क्रमांक 1. गुणप्राप्त मुले चिरंजीव पृथ्वीराज महादेव सुतार 5 क 100 मीटर धावणे क्रमांक 1 लंगडत धावणे क्रमांक 2. चिरंजीव श्रेयस संतोष पांढरे 6 क हिंदी सुलेखन क्रमांक 2 हिंदी निबंध लेखन क्रमांक 1. चिरंजीव अर्जुन प्रशांत जाधव 7 ई इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 2 चमचा लिंबू स्पर्धा क्रमांक 2 पोत्याची शर्यत क्रमांक 2. चिरंजीव रोहित चंद्रकांत शिंदे 7 ई चित्रकला स्पर्धा क्रमांक 1 अक्षर लेखन स्पर्धा क्रमांक 2. यापुढील सूत्र मी श्री सौ फडके मॅडम यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. धन्यवाद लेंगरे सर. यानंतर 4 गुणप्राप्त बक्षिसांचं वितरण करण्याची विनंती मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत सन्माननीय सुनील परळीकर सर यांना विनंती करते. या गुणांचं वाचन करतील माझे सहकारी शिक्षक सुकाळे सर. चार गुणप्राप्त मुली इयत्ता 6वी कुमारी सुरांजली शशिकांत जाधव 6वी मराठी नाट्यवाचन क्रमांक 2 शास्त्र उपकरण क्रमांक 2 विज्ञान रांगोळी क्रमांक 1 3 विविध स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवलेले आहेत. कुमारी समीक्षा नाना मोरे 6वी इंग्रजी हस्ताक्षर क्रमांक 1 संविधान पाठांतर क्रमांक 1. कुमारी तनिष्का सुदीप माळी 6वी दोरीवरील उड्या क्रमांक 1 रंगभरण क्रमांक 2 संविधान पाठांतर क्रमांक 2.
कुमारी संचिता सचिन धर्माधिकारी 7वी अ गायन क्रमांक 1 विज्ञान रांगोळी क्रमांक 1. कुमारी तेजस्विनी संतोष गायकवाड 7वी अ उलट उजळणी क्रमांक 1 मेहंदी क्रमांक 1. कुमारी अनुष्का आनंद कोहळे 7वी ड मराठी नाट्यवाचन क्रमांक 1 इंग्रजी पद्य पाठांतर क्रमांक 2 सामान्य ज्ञान स्पर्धा क्रमांक 2. यानंतर 4 गुण प्राप्त मुलं 5वी ते 7वी चिरंजीव पृथ्वीराज युवराज कदम 5वी ई पाढे पाठांतर स्पर्धा क्रमांक 1 सामान्य ज्ञान स्पर्धा क्रमांक 1. चिरंजीव अभय अमोल वरपे 6वी ई मराठी हस्ताक्षर क्रमांक 1 स्पेलिंग टेस्ट क्रमांक 1. टाळ्या वाजवा. चिरंजीव अविनाश दत्ता पवार 6वी ब 100 मीटर धावणे क्रमांक 1 लंगडत धावणे क्रमांक 2 पोत्याची शर्यत क्रमांक 2. चिरंजीव श्रीयोग साहेबराव पवार श्रीयोग साहेबराव पवार 6वी क लंगडत धावणे क्रमांक 1 पोत्याची शर्यत क्रमांक 1. चिरंजीव आरुष राहुल आर्वे चिरंजीव आरुष राहुल आर्वे 7वी ई मराठी हस्ताक्षर क्रमांक 1 स्पेलिंग टेस्ट क्रमांक 2 आणि पाढे पाठांतर स्पर्धा क्रमांक 2. यानंतर क्रीडा विभागामध्ये विशेष कामगिरी केलेल्या मुलींचा बक्षीस समारंभ संपन्न होतोय. कुमारी काव्यांजली श्रीकृष्ण साळुंके 7वी अ तायक्वांदो स्पर्धा तालुका स्तर तृतीय क्रमांक. कुमारी काव्यांजली श्रीकृष्ण साळुंके 6वी अ. चिरंजीव वरद संदीप धट 7वी ई तायक्वांदो तालुका स्तर प्रथम क्रमांक कराटे तालुका स्तर प्रथम क्रमांक आणि तायक्वांदो जिल्हा स्तर प्रथम क्रमांक. चिरंजीव वरद संदीप धट. चिरंजीव शिवतेज महेश कवडे चिरंजीव शिवतेज महेश कवडे 7वी ई तायक्वांदो तालुका स्तर प्रथम क्रमांक कराटे तालुका स्तर द्वितीय क्रमांक आणि तायक्वांदो जिल्हा स्तर प्रथम क्रमांक. चिरंजीव शिवतेज महेश कवडे. यानंतर पुढील सूत्र सौ फडके मॅडम यांच्याकडे सुपूर्द करू. धन्यवाद सुकाळे सर. यानंतर आपल्या प्रशालेमध्ये इतर परीक्षा ज्या घेतल्या जातात त्यामध्ये गणित संबोध परीक्षा याचं बक्षीस वितरण सर्व मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. या गणित बक्षीसपात्र विद्यार्थ्यांची यादी माझे सहकारी शिक्षक अवताडे सर यांनी करावी अशी त्यांना विनंती करते. मित्रांनो, मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये प्रशालेमध्ये गणित संबोध परीक्षा आयोजित केली होती. इयत्ता 5वी आणि 8वी साठी ही परीक्षा आयोजित केलेली होती. या प्रशालेमध्ये 60 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यामधील 3 विद्यार्थ्यांना विशेष मेडल, पदक आणि प्रशस्तीपत्रक महाराष्ट्र राज्य गणित महामंडळ यांच्यातर्फे मिळालेलं आहे. अतिशय कठीण अशा या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेतील 3 विद्यार्थ्यांनी मेडल आणि पदक प्राप्त केलेले आहे. मी प्रथम स्नेहा सचिन मेनकुदळे या विद्यार्थिनीला पदक आणि प्रशस्तीपत्रक मिळाल्याबद्दल तिला सन्मान करण्यासाठी स्टेजवर बोलवतो. यानंतर याच शहाजी सीताराम दुमाळ या विद्यार्थ्यांनी यायचंय स्टेजवर. याही विद्यार्थ्याला मेडल, प्रशस्तीपत्रक मिळालेलं आहे. त्यानंतर काव्या प्रशांत जाधव ही विद्यार्थी जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आपल्या बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं कौतुक करायचं आहे. यानंतर स्वराली शिवलिंग कांचकार या पण विद्यार्थिनीने या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेलं आहे.
स्वराली शिवलिंग गांजका हे 4 विद्यार्थी या पुढील टप्प्यासाठी गणित प्रावीण्य परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद सर. सर्व मान्यवरांना धन्यवाद. त्यांना विनंती आहे की त्यांनी आसनस्थ व्हावं. आज सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करायचं आहे आणि यांच्यासारखंच पुढील वर्षी बक्षीस मिळेल ही प्रेरणा आजच्या कार्यक्रमातून सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायची. नाविन्याची ध्यास उरी दिशा उद्याची शोधूया, आनंदाच्या या क्षणी गीत नव्याने गाऊया. सादर होत आहे गीत मंच या कार्यक्रमातील आणखीन एक सुरेल गीत. गीताचे बोल आहेत ज्ञानपंढरीचे आम्ही वारकरी. सादर करत आहेत प्रशालेतील विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करीत आहेत प्रशालेतील शिक्षक खिस्ते सर आणि सुकाळे. आपल्याला सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त अभियंता सुनील परळीकर सर यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मुख्याध्यापक आदरणीय PM सर, श्री व लेंगरे मॅडम आणि श्री लेंगरे सर, व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज हा कार्यक्रम पाहून मी खरंच भारावून गेलो आहे. कारण हा मला एक सुखद धक्का आहे. 5वी, 6वी, 7वी हा कालखंड माझ्या आयुष्यातला साधारणतः 40-45 वर्षापूर्वी येऊन गेलेला आहे. त्यावेळेस मी तुमच्यासारखाच असंच
मैदानावर बसून पारितोषिकाची वाट पाहत असायचे. त्यावेळेस स्पर्धा कुठल्या घ्याव्यात हे कळत नव्हतं. स्पर्धेत कुठल्या भाग घ्यावा कळत नव्हतं. मार्गदर्शन तर मिळेल किंवा न मिळेल ह्याची खात्री नव्हती. पण आज तुम्हाला पाहून असं वाटतंय तुम्ही जे शिक्षण घेतात त्या खरंच खूपच चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहात. आणि विशेष म्हणजे सर्व गुरुजन वर्ग तुम्हाला त्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न करून तयार करून घेत आहेत. मगाशी सूत्रसंचलन करणाऱ्या मॅडमने म्हणलं, आज तुम्ही जरी 5वी 6वी 7वी मध्ये जरी असाल तर काही दिवसांनी तुम्ही कनिष्ठ महाविद्यालयीन वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही अग्रेसर होणार आहात. आणि उद्याचे तुम्ही भारताचे शिल्पकार ठरणार आहात. कारण का निसर्गाचाच नियम असा असतो, जुनं संपतं आणि नवीन रूप घेतं. जसं एखादं झाड लावल्यानंतर सुरुवातीला रोपटं असतं, नंतर त्याचा विशाल वटवृक्ष होतो आणि त्या वृक्षाची फळं सगळ्यांना मिळत असतात. तशी माझी अशी एक अपेक्षा आहे, उद्याचे भारताचे शिल्पकार तुम्ही आहात आणि तुमच्या हातात भारत सुरक्षित राहील. कारण का वर्ष जातील येतील, परंतु राष्ट्र हे कायमस्वरूपी राहणार आहे. आणि राष्ट्र प्रथम या भावनेतूनच सगळ्यांनी आपण काम करत आहोत. उद्याचे नागरिक जरी झाले तर त्यांनी राष्ट्र प्रथम या भूमिकेतूनच तुम्हाला काम करावं लागणार आहे. त्यामध्ये कोणी शिक्षक चांगले होतील, कोणी शास्त्रज्ञ होतील, कोणी समाजसुधारक होतील, कोणी ॲस्ट्रॉनॉट होतील, कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर राहतील. सांगायचं एकच आहे की ध्येय तुम्ही ठेवा, परंतु ध्येयाच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्नही चालू ठेवा. आणि मला आशा आहे की या शाळेत 10वी पर्यंत तरी तुमच्या कुठल्याही शंकेला समाधान होणार नाही असं होणार नाही. कारण का तुम्हाला इथला गुरुजन वर्ग खूप छान लाभलेला आहे. परंतु फक्त प्रयत्न करणं मात्र तुमच्या हातात आहे. मार्गदर्शन जरूर मिळेल तुम्हाला. मगाशी काही विद्यार्थ्यांनी शास्त्र उपकरणात सुद्धा पारितोषिक घेतली, व्यायामाच्या क्षेत्रात लॉंग उडी, लंगडत उडी ही घेतली, रांगोळी स्पर्धा घेतल्या. तुम्ही प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात पारंगत आहात. फक्त त्यामध्ये तुम्हाला आता सर्वोच्च ज्ञान मिळवायचं आहे आणि ते तुमच्याकडं राहिलेलं काम आहे. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी व्हाल, त्यानंतर पुढे जा. यातल्या काही मुलांना वाटेल की आपण अंतराळात जावं, काहींना वाटेल आपण खगोलशास्त्राचा अभ्यास करावा. तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की कदाचित 26 जानेवारीची 3 दिवसाखाली जर तुम्ही परेड बघितली असेल त्यावेळेस 40 वर्षाचा सुधांशू शुक्ला सध्या भारताच्या हवाई दलात टेस्ट पायलट आहे आणि तो ॲस्ट्रॉनॉट आहे. त्याला भारतातलं सर्वोच्च अशोक चक्र त्याला प्रदान करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे तो सगळ्या तरुण वयातला 44 वर्षानंतर अंतराळात गेलेला भारतीय अंतराळवीर आहे. तर अंतराळाच्या मोहिमा तर विचारात घेतल्या तर साधारणतः 1958 साली नासाची स्थापना झाली, जी अमेरिकेची स्पेस एजन्सी आहे. आणि त्यानंतर सुरुवातीचा काळ जर बघितले, दुसऱ्या महायुद्धानंतर 44 पासून ते 55-58 पर्यंत युद्धाच्या कालावधीनंतर स्पेस टेक्नॉलॉजी जगातली खूप थंड पडली होती. 58 साली नासानी स्पेस मिशन स्पेसशिप संस्था नासा स्थापन केली. त्यानंतर अंतराळातले प्रयोग झाले. परंतु त्यावेळेस भारताची स्थिती एवढी चांगली नव्हती की आपण स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम करावं. परंतु बरोबर 11 वर्षांनी 15 ऑगस्ट 1969ला आपल्या इस्रोची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीचा काळ गेला बघितला तर आपण काही काळेस रॉकेट छोटे छोटे पार्ट होते, आपण सायकलवरनं आपण वाहून नेत होतो. परंतु नंतर ते या 70-75 वर्षाच्या कालखंडामध्ये नासाच्या बरोबरीनं इस्रोनी काम केलेलं आहे. पहिली चांद्र मोहीम जी झाली सक्सेस मानवाची
नासामार्फत 1969ला झाली. त्यावेळेस आपण फक्त दुसऱ्या देशांनी पाठवलेल्या या अवकाश मोहिमेचं कौतुक करत होतो, कारण का आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हतं. परंतु तो काळ हळूहळू पुढं सरत गेला. पहिला आपण आर्यभट्ट सॅटेलाइट सोडला. त्यानंतर 1982 सालापर्यंत भारतातलं जे दळणवळण होतं, ज्या क्षेत्रात मी काम केलेलं आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनला, तर कोएक्शियल केबल मार्फत फक्त एका ठिकाणी डाटा दुसऱ्या ठिकाणी पाठवला जायचा होता. आणि भारतातलं एवढा मोठा खंडप्राय देशामध्ये दूरदर्शनचं आणि आकाशवाणीचं नेटवर्क आपल्याकडे खूप कमी होतं. 1982 साली आपण इन्सॅट 1B मोहीम सोडली. इन्सॅट 1Bच्या माध्यमातून आपण भारतात टीव्हीचं नेटवर्क आपण सुरुवात केली. तरी सुद्धा आपल्याकडे एक खंत होती की आपण जे उपग्रह तयार करत होतो ते फ्रान्समधील गयाना केंद्रावरून आपण अंतरिक्षात सोडत होतो, कारण का जेवढा सॅटेलाइट बनवायचा खर्च होता त्याच्यापेक्षा काही पटीनं तो लॉन्च करण्याचा खर्च आपल्याला करावा लागत होता आणि त्या खर्चासाठी पैसे आपल्याला फ्रान्सला मोजावं लागत होते. काळ हळूहळू पुढं गेल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन ज्या इस्रोनं भरपूर सुधारणा त्यात केल्या, यशस्वी प्रयोग केले. त्यानंतर सुरुवातीला जे तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस सॅटेलाइट जे असतं ते जिओ स्टेशनरी सॅटेलाइट ज्याला बनतो, म्हणजे पृथ्वीच्या भूभागावर ते कायमस्वरूपी स्थिर राहतं, म्हणून त्याला आपण स्टेशनरी सॅटेलाइट असं म्हणतो. आणि ते साधारणतः 36,000 किलोमीटर उंचीवर राहून कार्यरत करत असतं. अशा प्रकारचे सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी आपल्याला रॉकेट टेक्नॉलॉजीची खूप गरज होती. परंतु त्या काळी भारतामध्ये आपल्याला छोट्या क्षमतेचे आपण लॉन्चिंग व्हेकल तयार करत होतो. ASLV त्याला म्हणतात ऑगमेंटेड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, नंतर PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा टप्पा म्हणजे जिओ सिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकल, त्याला GSLV म्हणतो. आणि त्याच्यामुळं आपण आपले स्वतःचे सॅटेलाइट जे दळणवळण उपग्रह जे आकाशवाणीला उपयोग पडतात, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटलाही उपयोग पडतात, आणि त्यानंतर कम्युनिकेशनसाठी तुम्हाला करता येतं, मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटसाठी उपयोग पडतात. अशा प्रकारची सॅटेलाइट सोडणं आपल्याला शक्य झालं. आज आपल्याला सगळ्याला अभिमानाची गोष्ट आहे की भारतामध्ये आपण स्वतः सॅटेलाइट तयार करतो. विशेष म्हणजे 5-6 वर्षापूर्वी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मुलांनी स्वतःचा छोटा सॅटेलाइट तयार केला आणि मध्ये आपल्या एका लॉन्चिंग व्हेकलने 101 सॅटेलाइट आपण लॉन्च करून तो विक्रम इस्रोने केलेला आहे. भारताची ही जी यशोगाथा इस्रोची फार पुढे गेली. त्यानंतर आपण चांद्रयान 1, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3 मोहिमा केल्या. चांद्रयान 1 मोहीम 2008 साली त्याला आपण एक इम्पॅक्ट लोडर जोडला होता, आणि त्यानंतर तो चंद्रावर गेल्यानंतर तो आदळून त्यातून तिरंगा त्या ठिकाणी आपल्याला चंद्रावर फडकवता आला. म्हणून 2008 साली पण तेवढंच महत्व आहे चांद्रयान 1 मोहिमेचं. चांद्रयान 2 मोहीम जी आहे 2, ती 2019 साली आपण लॉन्च केली होती. त्यामध्ये लँडर होता, ऑर्बिटर होता, पण दुर्दैवाने 1.5 किलोमीटर चंद्राच्या पृष्ठभागावर असल्यामुळं त्यावेळेस आपला त्या लँडरचा संपर्क तुटला आणि चांद्रयान 2 मोहीम आपली अयशस्वी झाली. परंतु एक आहे की अपयश जरी आलं तर आपले शास्त्रज्ञ त्या ठिकाणी डगमगले नाहीत. आपलं सरकार त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभारलं लागलं, आणि त्याच वेळी चांद्रयान 2च्या मोहिमेवरच आपल्याला ठरलं की आपल्याला नवीन मिशन चांद्रयान 3 करायची आहे. आणि 2023 साल उजाडलं. त्यावेळेस आपण चांद्रयान 3 आपण चंद्रावर उतरवलं, आणि ते म्हणजे विशेष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जिथं आतापर्यंत कुठलाही देश पोचला नाही त्या ठिकाणी भारतानं आपला विक्रम लँडर उतरवला आणि जगातलं मोठं कार्य करून दाखवलं जगाला. आणि सगळ्यातलं सॉफ्ट लँडिंग जो चांद्रयान 3चं झालं ते खरंच जगात आपल्याला कौतुकास्पद कामगिरी आपण केलेली आहे. आणि त्यानंतर नुसतं आपण लँडर उतरवलं नाही तर त्यामध्ये प्रज्ञान रोव्हर जो होता तो चांद्रयान त्या विक्रम लँडर म्हणून बाहेर आला, आणि जवळजवळ 15 दिवस त्या प्रज्ञान रोव्हर जो होता त्याने विविध प्रयोग चंद्रावर केले, आणि महत्त्वपूर्ण जी काही माहिती आहे ती आपल्याकडे पाठवली.
सांगायचा उद्देश असा की स्पेस मिशन हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे, परंतु फक्त तुम्हाला त्याची झलक मिळावी. पुढे जाऊन यातल्या काही मुलांना वाटलं की आपण बाबा स्पेस मिशन मध्ये काम करावं. आहेत काही मुलं पुढे जाऊन यामध्ये काम करू इच्छितात, परंतु त्यांना मार्गदर्शन नसतं. यासाठी तुम्ही तुमच्या सरांना विचारा. बाकीची पुस्तकं मिळतात, तुम्हाला पुस्तकाचा अभ्यास करा. बाबा अंतराळ म्हणजे काय, झिरो ग्रॅव्हिटी म्हणजे काय, मायक्रो ग्रॅव्हिटी म्हणजे काय, ह्या गोष्टीची तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे आहे. आता तुम्ही स्पेसमध्ये जर गेला तर साधारणतः पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर गेल्यानंतर निर्वात पोकळी असते. त्याला आपण झिरो ग्रॅव्हिटी म्हणू शकत नाही, थोडीफार ग्रॅव्हिटी असते, पण त्याला मायक्रो ग्रॅव्हिटी असं म्हणतात. त्या काळी त्या परिस्थितीमध्ये माणसाच्या शरीरावर खूप परिणाम होतात. रक्ताभिसरण डिस्टर्ब होतं, हाडं डिसू होतात, व्यायाम करायला अडचणी येतात, खायला प्यायला अडचणी येतात. अशा ठिकाणी आपल्याला राहायचं असतं. परंतु आपण अजूनही फक्त लँडर आणि रोव्हर्स फक्त चंद्रावर पाठवले. स्पेस मध्ये पहिला राकेश शर्मा आपला अंतराळी गेलेला आहे आणि मागच्या वर्षी सुधांशू शुक्ला हा दुसरा ॲस्ट्रॉनॉट गेलेला आहे, फक्त स्पेसमध्ये गेलेला आहे. परंतु चंद्रावर आपण माणूस भारताचा अजून उतरवलेला नाही आहे. पुढे काळामध्ये भारताच्या काही मिशन्स येत आहेत. त्यात गगनयान 1, गगनयान 2 आणि गगनयान 3 मिशन येईल. आता गगनयान 1 मिशनची पहिला चाचणी झालेली आहे की त्यामध्ये जे आपला जो कॅप्सूल आहे तो कॅप्सूल अंतराळात गेल्यानंतर परत खाली येताना त्याला लागणारे पॅराशूट कसे उघडले जातात, पॅराशूटची चाचणी सगळी केलेली आहे. गगनयान 2 मिशनमध्ये योम मित्र नावाचा एक रोबोट, ऍक्च्युली सांगायला काय हरकत नाही, तो रोबोट हा लेडीज रोबोट तयार केलेला आहे. तो त्या स्पेसमध्ये 400 किलोमीटर पर्यंत जाईल, तिथला अभ्यास करेल, तिथल्या अडीअडचणी सगळी तयार करेल आणि त्यानंतर परत ते कॅप्सूल गगनयान 2 मध्ये माघार येईल. आणि 2027ला अपेक्षित आहे की भारताचे 3 ॲस्ट्रॉनॉट, सध्या तर एक आपला एक्झॉम मिशन मार्फत सुधांशू शुक्ला जाऊन आलेला आहे, त्याच्याबरोबर अजून 3 हे भारताच्या गगनयान 3 मिशन मार्फत अंतराळात जातील. अंतराळाचा एवढं करायचं कुणालाही शंका येईल विद्यार्थ्यांनी, कशासाठी करायचं, तर ब्रह्मांडाचा व्याप फार मोठा आहे. आतापर्यंत फक्त आपण मंगळ मिशन, चंद्र मिशन एवढंच विचार करतो. ह्याच्या पलीकडेही ब्रह्मांड आहे, त्याचा सखोल अभ्यास व्हावा. चंद्रावरचा प्रत्येक गोष्टीचा अभ्यास व्हावा. चंद्राबद्दल कुठली खनिजे आहेत, तिथं आपण मानवी वस्ती निर्माण करू शकतो का, ह्याचा अभ्यास व्हावा. यासाठी ह्या मोहिमा आखल्या जातात. फक्त इतके दिवस परदेशी लोकांचं कौतुक करून आपण आपलं पोट भरवायचं, परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. भारत खरंच आत्मनिर्भर आहे आणि भारत हा सामर्थ्यशाली झालेला आहे. ह्याच्याबरोबर चंद्रयान 1, 2, 3 मोहिमेनंतर गगनयान 1, 2, 3 मोहीम होतील. त्याच्यासाठी लागणारी जी रॉकेट टेक्नॉलॉजी आहे ते पूर्वी आपल्याकडे फार अप्रगत अवस्थेची होती. आता परवाच आपल्याकडे 6200 किलो वजनाचा आपण सॅटेलाइट मार्क 3 बाहुबली रॉकेटनं लॉन्च केले आहेत आणि ह्याच्या पुढच्या प्रत्येक स्पेस मिशनसाठी हे बाहुबली रॉकेट भारतानं स्वतःची तयार केलेली आहेत. एक काळ असा होता की आपल्याला क्रायोजेनिक इंजिनाची टेक्नॉलॉजी कुणीही देत नव्हतं, परंतु भारताने स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन बनवलं आणि त्याच्यामध्ये आपण स्वयंपूर्णता हासिल केली. आता ही तुम्हाला मी का सांगतो हे सगळ्या गोष्टी, की अजून एक 5 वर्षांनी 10 वर्षांनी यामध्ये खूप बदल होतील. अवकाश एवढं जवळ होईल की तुम्हाला यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला वाटेल नाही बाबा या क्षेत्रात आपण करिअर करायला काही हरकत नाही आहे, स्पेसमध्ये टेक्नॉलॉजी अभ्यासाला काही हरकत नाही. म्हणून पुढं भविष्यात एक स्पेस टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगचं सब्जेक्ट राहील. एरोनॉटिकल स्पेस इंजिनिअरिंग असेल, स्पेस इंजिनिअरिंग असेल. मला असं सांगायला आवडेल की पुढे यातले काही विद्यार्थी 5-7 वर्षानं त्यामध्ये जावेत आणि भारताचं नाव त्या ठिकाणी अग्रेसर करणं. अंतराळ मिशन किंवा स्पेस मिशन हा मला संयोजकांनी थोडा चर्चेला दिला होता, परंतु विषयाची व्याप्ती एवढी मोठी आहे की सर 10 मिनिटात ते कव्हर होणं अवघड आहे. जर परत कधी जर वेळ मिळाला तर नक्कीच मला तुम्हाला त्याबद्दल तुमच्याशी हितगुज सांगायला आवडेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला संयोजकांनी प्रशालेनं 2 शब्द बोलायची दिली संधी, त्याबद्दल मी आभारी आहे. आणि दुसरं म्हणजे तुमच्यात मला आज वेळ घालवता आला, हितगुज करता आला आणि तुमच्याशी माझे 4 विचार शेअर करता आले,
याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. सरांच्या मनोगतामधून आपण जाणवलं की सरांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्र या विषयाचं सखोल ज्ञान आहे. आपल्या मनोगतातून त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की उच्च ध्येय बाळगा आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करीत राहा. नक्कीच सर आमचे विद्यार्थी उच्च ध्येय बाळगतील आणि त्यासाठी प्रयत्नशील असतील. या प्रभावी मनोगतानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, शाळा समितीच्या अध्यक्षा सौभाग्यवती लेंगरे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. या प्रशालेचे आदरणीय मुख्याध्यापक कुलकर्णी सर, तसेच पर्यवेक्षक श्री कुलकर्णी सर, प्रमुख आजचे अभ्यागत श्री परळीकर सर, मोरे सर, दिवाण सर, तसेच ज्येष्ठ शिक्षिका माळी मॅडम, उपस्थित सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी. तर आजचा हा जो पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला तो खरोखरच आपल्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा हा क्षण आहे. कारण विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीला, चिकाटीला आणि त्यांच्या यशाला सन्मान देण्यासाठी आपण सर्वजण इथं एकत्र जमलेलो आहोत. आजचं जे मिळालेलं पारितोषिक आहे ते केवळ एक चषक, प्रमाणपत्र हे नाहीये. कारण बऱ्याच मुलांसाठी हे पहिलं बक्षीस असणार आहे, पण ते केवळ पदक नाही तर ते तुमच्यासाठी तुमच्या मेहनतीचं फळ आहे. खरोखर आज ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं, यश मिळालं, त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी इथं मनापासून अभिनंदन करते. कारण ती तुमच्या मेहनतीची पोचपावती आहे. आणि मला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं की प्रयत्न करणारा प्रत्येक विद्यार्थी हा इथं विजेता आहे. केवळ बक्षीस मिळवणारा विद्यार्थीच विजेता आहे असं नाही. कारण आज ज्या मुलांना यश मिळालं ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि जे मुलं बक्षिसापासून दूर राहिले त्यांनी खचून जायचं नाही, पुन्हा प्रयत्न करायचा आहे. कारण यश हा शेवटचा थांबा नाही. यश हा शेवटचा थांबा नाही, तो एक प्रवास आहे. खरं तर आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ गुणांनाच महत्व न देता या प्रशालेनं आत्मविश्वास, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि नैतिक मूल्यांना सुद्धा इथं स्थान दिलेलं दिसून येतं. कारण बरेच विद्यार्थ्यांमध्ये बक्षीस घेताना त्या कोणत्या विषयासाठी त्यांना बक्षीस मिळालं इथं ज्यावेळी सांगितलं जात होतं त्यावरून लक्षात आलं. खरं तर मोबाईल आणि टीव्ही या सोशल मीडियाचा वापर हा केवळ ज्ञानासाठी झाला पाहिजे, व्यसनासाठी नाही. अपयश आलं तरी मुलांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न केला पाहिजे. कारण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे. आज ज्या मुलांना बक्षीस मिळालं ते खरोखर कौतुकास पात्र तर आहेच, परंतु या पारितोषिक वितरणाच्या निमित्तानं मला इथे एक सांगावंसं वाटतं की या विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांचं, शिक्षकांचं स्वप्न साकार करण्यासाठी नियमित अभ्यास करावा. स्वप्न मोठी ठेवा, ध्येय मोठं बाळगा. कारण यशाला शॉर्टकट नसतो आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करा. सरांनी जसं सांगितलं की तुम्हाला नेहमी प्रश्न पडले पाहिजेत, तुम्ही नेहमी प्रश्न विचारा आणि जिज्ञासा मुलांकडं जागृत झाली पाहिजे की सतत कुतूहल निर्माण झालं पाहिजे आणि त्या दृष्टीनं नवीन शिकण्याची तुमच्याकडे उमेद असली पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. या कार्यक्रमासाठी मला इथं आवर्जून बोलवलं, मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचं पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. जय हिंद. धन्यवाद मॅडम. अतिशय प्रेरणादायी मनोगत मॅडमने व्यक्त केलं. मनोगतातून मॅडमने जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि सातत्य बाळगा, यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे अशी खात्री तुमच्यामध्ये निर्माण केली. त्याबद्दल मॅडमचे मनस्वी धन्यवाद.
आजच्या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामधून आपण भविष्यासाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरो या सदिच्छेसह या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतो आहोत। आजच्या कार्यक्रमाचा समारोप माझ्या प्रशालेचे पर्यवेक्षक सन्माननीय RS कुलकर्णी सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करते। नमस्कार। प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री VM कुलकर्णी सर, ज्येष्ठ शिक्षक श्री मोरे सर, श्री दिवाण सर, सौ माळे मॅडम, आपल्या आजच्या कार्यक्रमाला तुमच्या कौतुक सोहळ्याला प्रमुख अभ्यागत म्हणून लाभलेले की ज्यांनी अगदी लोकांची नाडी ओळखणारा जो भाग आहे नभोवाणी आणि दूरदर्शन यामधील ते अधिकारी ते आपल्याला लाभले। त्यांचं मार्गदर्शन आपल्या पुढे आहेच। ज्यावेळेस एखादा विषय आपल्याला परिपूर्ण कळलेला असतो तो सोपा करून सांगता येत असतो, त्याचं प्रत्यंतर म्हणजे आजचे पाहुणे। अवकाशशास्त्राबद्दलची त्यांनी माहिती दिली आहे आणि नुसती ती ऐकण्यासाठी माहिती नाही, जीवनात त्याचा काय उपयोग आहे त्यांनी सांगितलेलं आहे। सर, आपण जरूर आपला विषय एका व्याख्यानाचा नाहीये तर शाळेमध्ये व्याख्यान मालिका आयोजित करावी लागणार आहे। आम्ही त्यांना त्याबद्दल सहर्षपणे आमंत्रित करीत आहोत। त्यांना आपल्या या ठिकाणी शाळेमध्ये येऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद देतो प्रशालेतर्फे। याचबरोबर हाडाचे शिक्षक आणि शिक्षिका असणारे दाम्पत्य, यशस्वी पालक, समाजाचे ज्यांनी विद्यार्थ्यांची नाडी ओळखलेली आहे असे शिक्षक शिक्षिका आपल्याला या ठिकाणी या कार्यक्रमाला अभ्यागत म्हणून लाभले। आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अतिशय त्या क्षेत्राची जाण असणाऱ्या शिक्षिका आम्हाला मिळाल्या, त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतोय। त्यांनी विद्यार्थ्यांना नेमकं मार्गदर्शन केलं। यश अपयशाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे हा जीवनामधला एक महत्वाचा धडा त्यांनी आपल्याला या निमित्ताने दिलाय, त्याबद्दल त्यांना उभयतांना हार्दिक धन्यवाद देतो। याबरोबरच आपली पारितोषिक समिती आहे, त्यांनी कार्यक्रम अतिशय आखीवपणे नीटनेटकेपणाने पार पडला, त्यांना धन्यवाद। आपल्या संगीताचे जे शिक्षक आहेत श्रीयुत खिस्ते सर, श्रीयुत केसकर सर, त्यांना बरोबर श्री गोसावी असतात आणि अनेक घटक, सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केलेलं आहे, त्यांना धन्यवाद। सुजाण पालकवर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या बंधू भगिनींना मी धन्यवाद देतो। आणि तुम्ही सर्वांनी हे अतिशय उत्साहाने कार्यक्रम पार पडला, तुमचं कर्तव्यच आहे ते, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो। सर्वांना या कार्यक्रमाच्या प्रसंगी शुभेच्छा देतो मी बाकीच्या विद्यार्थ्यांना। आणि सर्वांना धन्यवाद देऊन झाल्यानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी इथं संपन्न होत आहे। तुम्हाला एक सूचना आहे, उद्या माघ शुद्ध एकादशी आहे। आज सुद्धा आपल्याला एक